महाराष्ट्र के बीड जिले के कारखेल खुर्द गांव का रास्ता बहुत खराब है। इसी गांव में रहने वाली 70 साल की लहनाबाई राजा राम गवने को पक्की सड़क ना होने की वजह से सभी कामों के लिए खच्चर का इस्तेमाल करना पड़ता है। रस्ता नाही याय जायला, बाजार घेऊन यायचं झालं, दळण झालं, दुसरं होतं ऍडजस्ट, पण आता लाईट गेले दळण होतं का? तिथून मला ईदवर यायचं आणि येऊन शनी वाट नाही नीट। मग काही निस्तेच बोलत आहेत गावातले लोक, काही सरपंच। बीड जिले के पहाड़ी क्षेत्र में बसा कारखेल खुर्द गांव अक्सर सूखे की मार से प्रभावित रहता है। इस गांव में बुनियादी ढांचे का भी बेहद अभाव है। देश में आम चुनावों का ऐलान हो चुका है। ऐसे में गांव के लोग सियासी दलों से गांव के विकास की उम्मीद जता रहे हैं। आमच्या मित्राच्या आई आहेत, ह्या कमीत कमी 10 ते 15 वर्षापासून या घोडीवरती प्रवास करतात। यांना यायला रस्ता नाही। आता आम्ही चालत आलो तर आम्हाला दम लागला। या 70 वर्षाच्या झाल्या तर आता ह्या कशा येत असतील याचाच आम्हाला प्रश्न पडतो। तर सर्वांना विनंती आहे, त्यांच्या रस्त्याचा मार्ग हा मोकळा करून द्यावा, त्यांना येण्या जाण्याची सोय करून द्यावा। तालुक्याचे दोन आमदार आहेत, यांना पण विनंती आहे आणि नितीन गडकरी साहेबांना पण विनंती आहे की हा एक कारखेल ते उंदरखेल हा रस्ता व्हायलाच पाहिजे। त्याशिवाय म्हणजे ह्या आजीचं पण सुख जगणं इथून पुढचं राहिलेलं सुखकर होणार नाही आणि दोन गावांचा पण एकदम दळण वळणाचा मेन रस्ता आहे तो होऊन जाईल। एवढी विनंती आहे की नितीन गडकरी साहेबांना की ह्यात आजीकडे पाहून तळमळ पाहून तो रस्ता मंजूर करण्यात यावा व आमदार साहेबांना विनंती आहे तालुक्यांच्या की त्यांनी पण हे कारखेल उंदरखेल रस्ता मंजूर करण्यात यावा। लहनाबाई का कहना है कि अगर गांव के लिए पक्की सड़क बन जाए तो लोगों की जिंदगी काफी आसान हो जाएगी।